हॅलो. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हां, मला अनुभव सांगायचा आहे. हो, सांगा सांगा ताई. हां. म्हणजे एक 7-8 महिने ना, हा. मला स्वामी सेवा करायसारखी वाटायचीच नाही. अरे बापरे. हा. हो. अचानक. आणि मग अचानक. अचानक आणि नंतर ना मला एक वाईट सवय लागली, की ते मोबाईलवरती क्रिस्टल ते विकतात ना त्या लेडीज. काय विकत? क्रिस्टल होते काय ते अरे ऑनलाईन अरे दुकान. अरे, फार बेकार होते. ते खरोखर ताई सांगते ना, मला अगदी नादच लागला त्याचा. आई की गो. हे क्रिस्टल घेऊ की ते क्रिस्टल असं करून आम्ही खूप पैसा पण वाया घातला खरं सांगते. हा, बरोबर आहे. आणि नाही, सांगा, हे चांगली गोष्ट आहे. हा आपण स्वामी सेविकरी आहोत. आपल्या स्वामींबद्दल त्यामुळे सगळ्यांना कळेल की स्वामी काय चीज आहे. हा तर ना म्हणजे वाईट सवय ना होती वाईटच लागली. ते बरोबर क्रिस्टल बरोबर. बद्दल माहिती मिळवून ह्याच्याच मागे उगाच काम धाम टाकून म्हणजे कामाकडे दुर्लक्ष व्हावं नाही म्हटलं तर आपण होतच हाताच्या होतच पोटावरची माणसं. अशामुळे. बरोबर. हां. तर मग असं झालं आणि मग मला ना कुणाशी पटत नव्हतं. म्हणजे कुणाशी तर थोडंसं भावंडांवर थोडंसं बोलायचं आणि पुन्हा ते मोबाईलवरती ते क्रिस्टलच्या मागे लागायचं. म्हणजे असं त्याची होतं माहिती. ताई, एखाद्या गोष्टीचं वेड लागलं मी की. खोटं नाही सांगत, मी खरं सांगते ताई अगदी. हा हा. नंतर मग असं झालं आणि नंतर मी एक क्रिस्टल ना खूप झाले ना हो बरोबर. खूप झाले ना आणि त्याचं काय करायचं सांगा बघा काहीच नाही. परत ते लपवून ठेवायला पाहिजे. ती मुलगीला माझ्या आवडत नाही असं काय. बरोबर. तर आणि मग ती ओरडायची मला, "आई काय असलं लावतीस तू? तू काय ऐकत नाही, दुसरंच काय तर ऐकत असतेस नेहमी" म्हणून. तर मग 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 मला वाटायला लागलं, बापरे! मी काहीतरी वाईट करते, हिला आवडत नाही. चल ती नसताना ऐकायचं, असं करायला लागले मी. अय्या! हो, बरोबर, ते खरोखर वाईट होतच सवय असं. लागली. बरोबर आहे. मग मी स्वामींपासून लांब गेली ना त्यामुळे. हां, मग मला वाईट वाटायला लागलं, स्वामी मी हातात घेते काम, ते माझं नीट होत नाही. आता हां. तुम्ही असं काही करता, मला मला तुम्ही हेच केलात, लांबच केलात, असं मी त्यांना आपण त्यांनाच म्हणायला दोष लागले. देतो. बरोबर आहे. त्यांनाच दोष द्यायला लागली. मग मला वाईट वाटायचं. मग कसं म्हणजे वाचन पण केलं ना, तरी मग लक्ष दुसरीकडेच. वाचायची 3 अध्याय अगदी, हां, हां, पण हां. त्याच्यात लक्ष नाही. लक्ष नाही. हो, हां. मग बरोबर. आता काय करायचं म्हटलं आणि ना म्हणजे चिडचिड वाढतेच ना माणसाची, काम नाही झालं आपल्या हो, हाताने, हो. आपले पैसे वाया गेले की असं वाटतं ना. वाटतंच. मनामध्ये आतल्यात कुठेतरी तो प्रॉब्लेम आपल्याला खटकत राहतो. हां. मग एकदा काय केले मी, असंच बसलेले, मोबाईलच घेऊन बसलेले हां. आणि असं बघता बघता ना एकदम माझ्यासमोर प्रदीप दादा आले. म्हणजे मोबाईलवरती अच्छा. फोटो. हां, हां. हां. तो आल्यावर मी काय केलं, माझ्या मनात काय आलं मला माहिती नाही. कारण मी स्वामींना दोष देतो हे 100% हां. स्वामी मला पावत नाही, स्वामी मला त्रास दिलेत. इतके वर्ष मला स्वामींनी सांभाळले आणि आता काय झालंय? आत्ताच असंच कसं बोलायचे असं त्यांचे. झालं. हां, हां. हां. नंतर मी ना त्याचा स्क्रीनशॉट काढला पटकन हां. आणि आणि तो क्रॉप केला आणि मी वॉलपेपरवर लावला. अच्छा. हां. वॉलपेपरवर लावला आणि कारण माझं आता मला कोण आवडेनसं झालं ना. भावंड बरं. नको, कोण नको. ते क्रिस्टलवाल्यांचं ऐकून ऐकून तेच डोक्यात फक्त. हो, 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 हो. हां. नंतर मग मी ते स्क्रीनशॉट लावला आणि श्री स्वामी समर्थ दादा. हां. हां, श्री हां. श्री स्वामी समर्थ दादा. मग जेव्हा मी मोबाईल हातात घेईन ना, ती हां. स्क्रीन ओपन केल्यावर प्रदीप दादा दिसायचे. ते हां. दिसले ना मला श्री स्वामी समर्थ दादा. ही हां. माझी ऑटोमॅटिक स्वामींनी सेवा करून घेतली. अरे वाह! असं हे 4-5 दिवस झालं ताई. हां, आणि ना मला आठवायला लागलं माझ्या हाताने काय चूक झाली ती. हां. एक मुलगी आलेली आमच्या, म्हणून मी माझं नाव सांगितलं नाही. आमच्या नका दिरांचीच सांगू. मुलगी आली. हां. आली आणि मला सांगायला लागली की काकी मला ना 2 नोटा द्या 100-100च्या. म्हणून ₹200 आपले घेऊन आलेली ती हां, आणि हां. मला सांगितले की 100च्या 2 नोटा द्या. हां. तर मी म्हटलं, "अगं 2 नोटा नाहीत माझ्याकडे, एक आहे चालेल काय?" तर "चालेल, चालेल द्या आणि मी तुम्हाला जीपे करते" असं बोलली ती. पण तिने काय जीपे केलं नाही मला आणि बरं. माझे ते पैसे घेऊन गेले. अच्छा. त्याच्यावर त्यांनी काय केलं ते स्वामी जाणे. आणि मला त्याच्याबद्दल काय हेच करायचं नाही. कारण माझे पैसे खूप वाया गेले हे मी 100% सांगते. ते हां, हां. क्रिस्टल घेऊन. हां. बरोबर ना? बरोबर, आणि बरोबर. क्रिस्टलमुळे माझे वाया गेले. काहीच आणि मग नसतं त्या क्रिस्टलमध्ये ताई. हो, खरंच आहे ते. प्लास्टिकचे. आता तर ते मोती तरी पूर्वी असली मिळायचे ताई. आता ते हं. पण कृत्रिम बनतात. हां. शिंपल्यातले म्हणायचो पण ना आपण पूर्वी. हो आणि आपले ग्रह फिरल्यासारखं झालं हो ताई माझं. नाहीतर आई मी असं कधी गं! केलंच नाही. हां. खूप म्हणजे 20,000 रुपये मी घातले असणार ते वेगळे वेगळे घेऊन. खरं बापरे, सांगते बापरे! अगदी. हां. नाही, बरं आणि झालं शेअर करताय ताई. म्हणून मला आज शेअर करावंसं कसं वाटलं. हां, आणि आता हे 2 महिने झाले म्हणजे हां.
की मला मी ते ह्याचा प्रदीपदादांचा वॉलपेपर लावला, श्री स्वामी समर्थ म्हणायला लागली. हा मग हा हा आपण मला हे उलगडा आपणच झाला की माझं कुठे चुकलं, मी पैसे दिले तिथून माझं अधोगती सुरू झाली. हे हा. हा मला समजलं. हो. समजल्यानंतर मग मी आपलं मग सारखंच स्क्रीन उघडायची, श्री स्वामी समर्थ म्हणायचं, काय पण काम राहू दे हा. श्री स्वामी समर्थ अरे म्हणायचं, वा. असं सुरू केलं. हा मला ते मग ते वेड लागलं. स्क्रीन अरे वा. उघडली की प्रदीपदादा दिसतात ना, आता हा पण हा. तेच आहेत. श्री स्वामी समर्थ दादा. अरे ते वा. दादा काय मला दिसत नव्हते किंवा दादा काय म्हणत नव्हते, पण ती स्वामींनी माझ्याकडून तशी सेवा करून करून घेतली. घेतलं. हा हा. हा. नंतर मला आपणच ऑटोमॅटिक मला पुन्हा ओढ लागली स्वामींची. वा. जे आणि स्वामी बघा भक्ताला वाहून जाऊ देत नाही. नाही नाही देत नाहीत, आणि खरंच देत नाहीत. आणि ताई काय व्हायचं माहितीये, या 7-8 महिन्यात हा. माझं दिव्यात तेल असायचं, पण तो दिवा विझलेला असायचा. अगो बाई. हा हा. किंवा तो ते पूर्ण ते वात जळलेली असायची, असं काहीतरी व्हायचं. हा 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 पण ते मला खरंच काय कळत नव्हतं, कशाने होतंय, काय होतंय. हा आणि मी काही उपाय केला नाही, फक्त प्रदीपदादांचा वॉलपेपर लावला. म्हणून मी तुम्हाला सांगते माझा अनुभव, हा की आपल्याला त्रास झाला की आपलं प्रदीपदादांच्या फोटोकडे जरी बघितलं तरी ती स्वामींकडे सेवा पोचते. हा. आणि बरोबर. मग ना मला आठवलं एकदम, हा की अं, एक त्या ताई आहेत, आता ते मला त्यांचं नाव माहिती नाही, आठवय ना. हा. त्यांनी एकदा मला सेवा दिलेली ह्याची, भगत ताई. भगत ताई नाही, दुसरे एक, ते फुलवाती वगैरे ते बिझनेस देतात बघा त्या ताई. ह्या आपल्या अ, ह्या ना तामटे ताई ना. हा हा हा, त्यांची मुलगी दिव्या, ती रांगोळी वगैरे काढते बघा बरोबर ते. हा बरोबर. हा हा. तर त्या ताईनी ना एकदा सेवा दिलेली मला, की कुलस्वामिनीची उपासना दिलेली, दुर्गा स्तोत्र आहे ना, हा. ते 3 वेळा म्हणायचं. काय ग, दुर्गा सप्तशती. नाही नाही, दुर्गा स्तोत्र फक्त दुर्गा कुलस्वामिनीची. स्तोत्र. हो, ते 3 वेळा वाचायचं रोज. अच्छा. एवढीच सेवा दिलेली मला, मागे कधीतरी दिलेली, एक 3-4 वर्षाच्या ह्याच्यात दिलेली ती. अच्छा. आणि ती माझ्या लक्षात आली, आणि मग मी ती आपली घेतली सेवा. हा हा बरोबर ना. ती सेवा घेतली, आणि कसं ते आपले ग्रह जसे उलटे फिरत होते ना, ते हा. हळूहळू सरळ आले बघा. आई ग. हे सगळं बापरे फक्त ताई. प्रदीप स्वामींची दादांच्या कृपा आहे. फोटोमुळे झालं. हो हो, हो खरंच हो. आहे. फोटोमुळे आहे ते, आणि ते कसं त्यांनी ते स्वामींनी घडवले मला माहित नाही. आता ह्याच्यानंतर मग गुरुपौर्णिमेची मी छान उत्तम सेवा केली, म्हणजे मी करणारी कोणती स्वामींनी करून घेतली. हा खरंय. म्हणजे खरोखर चांगली आहे ती सेवा हा ह्याची, प्रदीप दादांच्या वॉलपेपरची. मी खरं सांगते, अगदी हा अंतःकरणापासून सांगते, कारण स्वामींचा फोटो माझ्या समोर एवढा मोठा होता, हा तरी पण मी ते कृष्ण डोक्यातच होते. हा नंतर सगळे घातले मी पिशवीत, ते सगळे एकत्र केले हा. आणि नदीत सोडले. हो का. हो बरं हो. केलं बरं केलं. सोडून दिले, आणि आता मी शांत झाले, आणि मलाही भीती नाही ना बाई, ती मुलगी माझी बघेल, इकडे ठेवलं तिकडे ठेवलं, ही पण भीती. हो. कशासाठी सगळं आणि होतं आपण पण. असंच हळूहळू मग डिप्रेशन मध्ये जातो. हा, असंच झालं हो ताई. आणि सांगते तुम्हाला खरं ना, कुणाला पैसे देतो ना, खरोखर त्याचा लोक काही दुरुपयोग करतात आपल्यावरती. हो. हे मला नाहीच समजलं. आपण हे करायचं काही. तिने सहज मागितली, मी सहज दिले हो, याच्यात बाकी काहीच नव्हतं. आणि वार आठवत नाही मला, की तिथी आठवत नाही कधी दिले मी पैसे. बापरे. हा, असं झालं. पण हा माझा अनुभव कशासाठी सांगितले, तर माझ्यासारखे कितीतरी स्त्रिया असतील ना बिचाऱ्या, की अशा भोळेपणाने आपण कुणाला पण देतो ना, आता मागितलं तर नाही कसं म्हणणार, असं पण होतंय हो नाही काय. हो हो हो. मागितलं तर ठीक आहे बाबा, घे, असं झालं. नाही ते पण पैशांच्या देण्या घेण्यापेक्षा ना ताई, हम्म, ते पण असेल, पण हे क्रिस्टलचं मात्र तुम्ही खूप छान सांगितलं. हा, काही अर्थ नाही हं ताई. खरं उगाच ताई मी त्याच्यामध्ये फसले पैसे एकदम. घालण्यात काहीच अर्थ नाही. आणि उगीच ते आपले खपायला पाहिजेत म्हणून एक एक ऑफर ठेवतात, काय काय करतात, आणि आपण फार वेड्यासारखे. बेकार आहे ताई. हे नुसते हो. लुटारू धंदे त्यांचे. आणि ना खूप म्हणजे माझं नुकसान मी स्वतः करून घेतलंय, खरं सांगते. हां. कारण एका पण पाठोपाठ काय एक नाही, स्वामींनी तुम्हाला पुन्हा घेतलं. घेतलं तर स्वामी सोडतील कसे? त्यांनी तर मला उभं केलं, त्यांच्यामुळे हो, हो, हो. हॅलो? केलं. 7 महिने मला मी खूप नुकसान करून घेतलं. हो, हो. हम्म. नाही, खूप छान वाटलं ताई. सुंदर अनुभव आहे. म्हणजे हे ना तुम्ही जागं केलं सगळ्यांना. हा, खरंय. म्हणूनच खूप मला छान. असं आज मी वाचायला बसली ना, अध्याय घेतलेले ना, ग्रंथ पोथी वाचायला, हां. तेव्हा मला
हा अनुभव आम्ही सांगायला पाहिजे, कारण मी फसले ना तर इतर स्त्रिया कोणी फसता कामा फसायला नये. नको. ताई, कारण तुम्ही आता हा अनुभव शेअर केला ना, हा जेवढे तुमचे पैसे गेले तेवढे ते कसे पण स्वामी देतील बघा तुम्हाला. देऊ देत, खरंच देऊ देत, कारण ते माझ्या कष्टाचेच आहेत. बरोबर हां, हा. येणार तुम्हाला ते परत, पण हम्म त्याला स्वामीच मार्ग देतील. होईल हम्म सगळं छान ताई. हं. हो, हा ठीक आहे. श्री हं, स्वामी मी समर्थ शेअर ताई. करते. श्री स्वामी हा समर्थ चालेल. ताई. हा.